काकू मी आहे काकू सर काय झालं ठीक आहात ना तुम्ही सॉरी मी एकदम दचकले सीमा खूप रडते ना भूक लागली असेल तिला म्हणून मी दूध आणलंय रीमाला परत द्याय रीमा नाहीये ती हिरोचा पुत्र कंपन आहे राक्षसांचा वंशज सावर स्वतःला अद्वैत खचून कसं चालेल परिस्थिती कशी असली तरी एका बापाला खचण्याचा अधिकार नाही डोळ्यात पाणी काढण्याची परवानगी नाही एका बापानं आपल्या मुलांसाठी फक्त लढायचं असतं विश्वास ठेव आपल्या ईशाला काहीही होणार नाही आपली ईशा सुखरूप आहे आणि लवकरच ते आपल्या बरोबर असेल आपण कोणाचं काय वाईट केलं की आपलं वाईट होणार आणि त्रिनेना देवी हे आपल्या पाठीशी आहेच ना रे मिस्टर राजाध्यक्ष त्या दोघी कशा आहेत नेत्रा त्या बऱ्या आहेत आता काळजीचं काही कारण नाही त्यांनी कसला तरी धसका घेतलाय आज रात्री आपण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया उद्या तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता आणि माझी बहीण इंद्राणी त्या कशा आहेत फाल्गुनी काय काय झालं तू दूध गरम करून घेऊन आली होतीस ना मग रीमाला दिलं का नाहीस अजून काकू अशा का उभ्या आहेत तुम्ही असं काय करतात ती उपाशी आहे संध्याकाळपासून नेत्रा आणि अद्वैत घरात नाहीये तिची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे की नाही ती फाल्गुनी काय चाललंय मी काहीतरी बोलतोय तू दूध गरम करून घेऊन आली होतीस ना मग दिलं का नाहीस अजून भूक लागली असेल तिला काकू तू काय झालंय तुम्हाला दे ते दिस इज नाही हात नको लावू. आर यू सिरियस काकू अगं हिला काकू तू सुद्धा मला कळत नाही काय झालंय तुम्हाला अरे बाळ आहे ते तिच्यामुळे कोणाला नुकसान होणार आहे आपली रीमा आहे ती कालपर्यंत तुमचं पान हलत नव्हतं तिच्याशिवाय आणि आता तुम्ही हे बघा हे घरात जे चाललंय त्यामुळे तुमचं घाबरून जाणं साहजिक आहे पण त्याचा या बाळाला त्रास व्हायला नको प्लीज शांत त्या कोमामध्ये आहेत. पण
यांच्यासोबत नक्की काय घडलं? डॉक्टर कधीपर्यंत शुद्धीवर येतील या? हे बघा, कोमामध्ये गेलेला पेशंट कधीपर्यंत बाहेर येईल हे नाही सांगता येत. काही पेशंट काही तासामध्ये बाहेर येतात, तर काही पेशंटना अनेक वर्ष लागतात कोमातून बाहेर यायला. आणि काही पेशंट शेवटपर्यंत कोमातून बाहेर येतच नाहीत. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही बेस्ट ट्रीटमेंट करू यांच्यावर. काही खुंग्या बऱ्या झाल्याच पाहिजे. तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट करा, अगदी महागडी ट्रीटमेंट करा, पण ह्या बऱ्या झाल्याच पाहिजे. ती ट्रीटमेंट इकडे शक्य नसेल, आपण यांना परदेशी घेऊन जाऊ, पण इंद्राणी बऱ्या झाल्याच पाहिजे. मिस्टर राजाध्यक्ष, प्लीज काम डाऊन. बहीण आहे ही माझी. यांचे माझ्या घरावरती, माझ्यावरती खूप उपकार आहेत. काही करू ना, बरं करा, बरं करा डॉक्टर इंद्राणींना करा. डॉक्टर, यांच्याबरोबर आलेले दुसरे पेशंट अनस्टेबल झाले, तुम्ही प्लीज चला. चला चला. ईशा, मला माझी ईशा हवी आहे. सोडा मला ईशा. ईशा कुठे आहे? ईशा सापडली आपली ईशा? हा, बोला ना, ईशा सापडली. मला माझी ईशा हवी आहे. ईशाला शोधायला होती मैत्रिणी सेनगुप्ता काहीतरी माझ्या ईशाच्या जीवाला धोका मला ईशा हवी आहे. मला माझी ईशा हवी आहे. काही होणार नाही, काही होणार नाही. नेत्रा शांत हो आणि प्लीज आमचं ऐकून घे एकदा. काही होणार नाही ईशाला. कसं बोलतोय तुम्ही? ती मैथिली तर माझ्या मैथिली? कोण मैथिली? आणि ईशाला काय झालंय? तिच्या जीवाला धोका आहे म्हणजे? मिस्टर राजाध्यक्ष, व्हॉट इज गोइंग ऑन? ही पोलीस केस वाटते मला. मी सांगतो तुम्हाला, या तुम्ही बाहेर या. काही होणार नाही ईशाला. प्लीज. काही होणार नाही ईशाला. ईशाचा बाप म्हणून मी तुला वचन देतो, मी ईशाला सुखरूप घरी घेऊन येईन. फक्त शांत हो नेत्रा. बघ, मला कळतंय आपल्याला उशीर झाला ईशाला शोधायला, पण नेत्रा आता आपण चारी बाजूने विचित्र संकटात अडकलोय. तुझी अवस्था ही अशी, आणि तिकडे इंद्राणी आत्या सुद्धा कोमात आहेत. नेत्रा, नेत्रा, मला त्यांना भेटायचं. ऐक 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 माझं ऐक. तर तू आधी स्टेबल हो, आपण भेटूयात आता. ओके ओके. खूप वाईट आहे. मी माझ्या बाळाचं रक्षण नाही करू शकले. प्लीज असं नको बोलू. अरे मला माफ कर. मी कोणाचंच रक्षण नाही करू शकले. मी
फाल्गुनी प्लीज रडू नको. नको आपण इतकी वाईट का बरोबर बोलते तेजस. मग आपल्याला ईशा आणि रिवा जिवायचं नाही पडायचं. आपण रिवाचा आहार करतोय. आणि मी दूध नाही दिलं रिवाला. इतके वाईट असं का करतोय आपण काकू का करतोय. फाल्गुनी तू आधी रडायचा थांबव बघू, शांत हो. सॉरी नेमल, सॉरी सॉरी मला माफ कर. चुकलंय माझं, चुकलं खरंच चुकलं. चुकलंय माझं, चुकलंय खरंच. मैथिली कोण आहे मला नाही माहिती. शतग्रीव का होता, कोण होता मला नाही माहिती. पण तिच्या बोलण्यावर मी रिमाला लाव केलंय. मी काकू मारी माझी. मी का केलं असं नको वागायचं. असं का केलं मी. खरंच खूप वाईट आहे. मी किती वाईट आहे. फाल्गुनी कोणीच वाईट नाहीये. फाल्गुनी कोणीच वाईट नाहीये. बघ सिच्युएशनच अशी आहे की तुम्ही असं वागणं हे नॅचरल आहे. आपण घाबरू शकतो, डोंट वरी. मला फक्त एवढंच म्हणायचं की खचून जाऊ नका. आत्तापर्यंत आपण सगळे एकत्र होतो म्हणून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की नाही. मग आता जर आपण एकत्र राहिलो तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. देव करवाडी आणि सगळं लवकरात लवकर ठीक होते. सगळं नीट होणार. डोंट वरी, तुम्ही फक्त शांत व्हा. आणि ऐका फाल्गुनी, आपण इथेच थांबूया द्वैतच्या बेडरूममध्ये. हो, कारण रीमा एकटीच आहे ना. तू काळजी घेशील ना रीमाची. झोपवशील ना तिला. मी काळजी घेणार, मी झोपवणार. सॉरी रिमा, सॉरी मंजू, मला माफ करा. काकू माझा परत नाही करणार. हो ना? सॉरी. अद्वैत, ही परिस्थिती आपल्याला खूप केअरफुली हँडल करावी लागेल. पोलीस केस झाली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काय म्हणाले डॉक्टर? मित्राच्या बोलण्याने ते कन्फ्यूज झाले होते, पण मी त्यांना समजवलंय. रीमाशी खेळताना इंद्राणी पायऱ्यांवरनं पडल्या, त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात नेत्राला मार लागला. तुला जर का डॉक्टरने विचारलं ना तर त्यांना हेच सांग आणि मित्राला सुद्धा हेच सांगायला लाव. काय झालं आता? कसला विचार करतोयस? आणखी किती वेळ असा हातावर हात ठेवून शांत बसून राहू? हे बघा द्वैत, बाबा, नेत्रा तर ठीक आहे. तिला सकाळपर्यंत डिस्चार्ज सुद्धा देतील. नेत्रा तर खरंच ओके असेल तर मी आत्ताच्या आत्ता निघतोय. कुठे चाललायस? कलकत्त्याला. कोलकात्याला? बाबा, मला माझं मन सांगतंय की ती मैथिली ईशाला कलकत्त्यालाच घेऊन गेली असेल. अद्वैत, असा वेडेपणा करू नकोस. मैथिलीचं रूप पाहिलंय ना आपण. अरे बिळोचकापेक्षा डेंजर आहे ती. तू तिच्याशी एकटा कसा लढणार आहेस? बाबा, तुम्हीच म्हणालात ना मला की एक बाप कधीच खचून जात नाही, रडत नाही, तो लढतो. आज काही झालं तरी चालेल, मी माझ्या ईशाला सुखरूप परत घेऊन येणारच. अद्वैत, प्लीज प्लीज माझं ऐक ना बाळा. बाबा प्लीज. ऐक, शांत होत. बाबा कसं शांत बसू? माझी मुलगी गायब आहे. बाबा, माझ्या बाबतीत हे सगळं झालं असतं तर तुम्ही शांत बसला असतात का? ऐक, आजची रात्र थांब. आपण काहीतरी मार्ग काढूया. अरे बाप आहे मी तुझा. तुझं बापाचं मन मला कळतं म्हणून रिक्वेस्ट करतो. आजची रात्र थांब प्लीज. नेत्रा शुद्धीवरती आली आहे हे घरी कळवायला हवं, नाहीतर ते टेन्शन घेते.
तेजस तेजस उठ तेजस 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 काय झालं उठ तेजस तेजस फसलीस ना तू नवरा मेला तुझा नाही 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 तेजस 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 नाही नाही तेजस तेजस नाही ना उठ ना तेजस उठ. तेजस उठ. फाल्गुनी 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 काय झालं काय काय झालं काय झालं फाल्गुनी काही वाईट स्वप्न पाहिलंस का फाल्गुनी काय झालं काय झालं काय फाल्गुनी काय 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 बोल बोल काय काय झालं काय झालं मला रिमाची खूप भीती वाटते. काय आपण रिमा बरोबर नको जगूया ना, रिमाला लांब ठेवूया. फाल्गुनी काय बोलतेस तू काय वेडेपण आहे हा फाल्गुनी फाल्गुनी तू तू शांत हो फाल्गुनी काय झालं काय झालं का ओरडलीस तू सावकाश रेखा झोपली आहे ना सावकाश काय झालं तेजस तू तरी सांग काय झालंय काय माहित काय चाललंय तिचं ते आता शांत झोपली होती मध्येच किंचाळायला लागली आणि पुन्हा तेच सुरू केलंय आता रीमा सोबत आपण नको राहूया रीमाची भीती वाटते काय चाललंय मला कळत नाही काय अर्थ आहे का याला हे बघ ब्रो प्लीज तू आत्ता शांत राहा तिच्यावर प्लीज चिडू नकोस चिडू नको तर काय करू मगाशी रडत होती एवढी म्हणाली यापुढे असं होणार नाही पुन्हा तेच सुरू केलं बरोबर आहे तुझं पण आपण हिला समजून घ्यायला हवं ना ती किती घाबरली आहे बघ काकू मला एवढंच कळतंय की आता प्रॅक्टिकली विचार करायला हवा तसं नाहीये तेजस मला काही ऐकायचं नाहीये मला एवढंच कळतंय की हे जे चाललंय ना ते खूप चुकीचं आहे मला माहिती आहे सगळेच घाबरलेले आहेत पण त्यामुळे हिच्यावर का अन्याय होऊ द्यायचा अरे बाळ आहे ते काय करणार आहे आपल्याला ब्रो हे बघ यू आर ॲब्सोल्युटली राईट पण आत्ता तिच्याशी नको भांडूस ना मी भांडत नाहीये मी फक्त समजावतो ते तेजस तिला थोडासा वेळ दे हिला सावरू दे हा प्लीज ऐका ना नेत्रा घरी कधी येणार आहे इज शी फाईन आणि आत्या त्यांच्या कंडिशनमध्ये काही नेत्राला उद्या सकाळी डिस्चार्ज मिळेल आणि इंद्राणी ताईंना अजून शुद्ध आली नाही ऐका ना मी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतोय प्लीज ॲटलिस्ट अद्वैत आणि नेत्रा येईपर्यंत तरी बाळाची काळजी घेऊया प्लीज फाल्गुनी आपल्यालाच काळजी घ्यायची रिमाची आपण घेऊया रिमाची काळजी फाल्गुनी प्लीज नको आता हे सगळं पण तेजस रिमा आपल्या बरोबर आहे रे आपण आहोत तिच्यासोबत ती सुखरूप आहे पण मला ईशाची काळजी वाटते ती माहितीला घेऊन गेली ती कशी असेल सुखरूप असेल ना तिने तिचं काय केलं काकू शांत प्लीज तुम्ही शांत व्हा